शिवजयंती दिवशी सर्वांसमोर एवढे मोठे धाडस केले कोणते ते पुढे सांगतेच. त्याआधी सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे आवरून घेतली. आज शिवजयंती आहे म्हणून भगव्या रंगाचा ड्रेस घालून देवपूजा करून पाया पडले. घरातील शिवाजी महाराजांच्या फोटोचे दर्शन घेतले. प्रसाद म्हणून बनवलेली गोड शेवयांची खीर खाल्ली. सध्या मुंबईमध्ये इतके प्रदूषण वाढले आहे की स्कार्फ बांधूनच बाहेर जावे लागते. कुठेही जायचे असेल तर मी ड्रायव्हिंग करते. वाटेतच हे सिद्धिविनायकाचे मंदिर बघून बाहेरूनच दर्शन घेतले. फायनली शिवाजी पार्कला पोचले. कार्यक्रमाची तयारी झाली होती. माझे हे दोन मावळे पायऱ्या चढत वर जात होते. सगळीकडे भगव्या फुलांच्या माळामध्ये सजावट केली होती. आम्ही तिघांनी दर्शन घेतले, फोटोज व्हिडिओज काढले. छोट्या मावळ्याने भगवा झेंडा फडकवला व मी सर्वांसमोर मोठ्या आवाजात राजमुद्रा म्हणली. सर्वांनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर श्री उद्यान गणेश या पुरातन मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सत्यनारायण पूजेची मांडणी सुद्धा होती. नंतर कालीमातेचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला. राज ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेऊन पुष्पवर्षाव केला. यावेळी खूप गर्दी होती. परत जाताना मुलाखत दिली. यावेळी पत्रकार व कॅमेरामॅन लोकांची एवढी गडबड चालू होती. याच गर्दीतून आम्ही बाहेर गेलो आहे तर पेट पूजा झाली पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी मसाला डोसा, माझ्यासाठी मसाले ताक व विरूसाठी वॉटरमेलन ज्यूस घेतला. सगळं खाऊन झाल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर गरमागरम खिचडी भातावर 1 चमचा घरगुती तूप व भाजलेले शेंगदाणे घेऊन जेवले. बाय.